ओम श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम महालक्ष्मी पार्वती माता नमो नमः. ओम लक्ष्मीनारायणाय नमः. ओम गुरुडेश्वराय नमो. सद्गुरुनाथाय संत कैकाळेश्वर महाराज की जय. आम्ही आपल्यासमोर गरुड पुराण सादर करीत आहोत. ओम श्री गणेशाय नमः. प्रेत योनीचे लक्षण संपूर्ण. पूर्वाध्यायी केले निरूपण. चतुर्दशाध्यायी श्री भगवान बोलता वचन स्वय झाला. म्हणे गरुडावधारी प्रेतो आख्यान श्रवण करी. श्रवणे महापापांची बोहरी. होई निर्धारी वैनतेया. पूर्वी पंचप्रेते ब्राह्मणे उद्धरिली कृपावलोकने. ती कथायशेक म्हणे अत्यादरे करोनिया. कोणी कभला ब्राह्मण तीर्थयात्रा करी नित्य जान. सर्व तीर्थाप्रती भक्तीन जातने मधरुनिया. ऐशी फिरत फिरत मरुदेश पावला स्वइच्छे तापस. तो देखिले पंचप्रेतास जी सर्व प्रेतास दुरासद. तो विप्र नरसिंह उपासक भय पावला नाही तिळैक. प्रेतांची आकृती भयानक तुझ समक्य निवेदितो. आणि त्या ब्राह्मणानं तीर्थयात्रा करणाऱ्या ब्राह्मणानं एका अकराळ विक्राळ महाविक्राळ अशा भूताला पाहिलं. परंतु तो त्याला न भीता शांत उभा राहिला. बिभस्त शरीरे दिसती. शरीर कशी होती? अनेक रंगाचे अनेक वेड्या वाकड्या रूपाची अशी त्यांची शरीर होती. बिभत्स शरीरे दिसती. विकृत वाकडे तोंडे असती. पाचही नग्न फिरती. शुष्कोदराती दीर्घपाद. पाचही जण नागडे उघडे होते. हस्त खुड उंच कृश विस्फारित दंत. व्याताश्य दीर्घ धाडा. त्यांचे दात राक्षसासारखे रूप, संपूर्ण रूप हे राक्षसासारखंच होतं. त्याकडे बघू वाटत नव्हतं. लाळवाहे तोंडास माझी जीवा लळले पै. जी बाहेर काढलेली त्यातून घाण गळती आहे अशी परिस्थिती. नाशिके पर्वतदरे विप्र भक्षणा. धावले झडकरी हाकार शब्दे गजरे. पावले समीप विप्राच्या. आणि वेगवेगळे मोठ्यांना हसत मोठे मोठे वेगवेगळे आवाज काढीत त्या ब्राह्मणाजवळ हे गेले. विप्रे केला हुंकार. तो ब्राह्मण तपस्वी थोर. आणि त्यांना समोर पाहिल्याबरोबर त्याने हुंकार म्हणजे तोंडातून श्वास बाहेर सोडला. आणि असताना तो महातापश होता. स्तंभित केले चरण समग्र. हुंकार शब्दे प्रेतांचे. आणि मुखानं
हुंकार देताना मंत्र जप केला आणि ती हवा त्यांच्याकडे फेकल्याबरोबर तोंडातली ते चारही जमिनीबरोबर स्थिर झाले, म्हणजे जमिनीला चिटकून राहिले. विप्रदर्शन महात्मे करुण गरुडा झाले पूर्वस्मरण. आणि ही कथा ऐकल्यामुळं गरुडाला पाठीमागच्या काही गोष्टींची आठवण झाली. मग कृपाळू तो ब्राह्मण प्रेत लागी बोलीला. आणि ब्राह्मण त्या प्रेतांना काय म्हणतात ते ऐका. कोण तुम्ही विकृता कृती, तुम्ही कोण आहात, अशा वाकड्या तिकड्या तोंडाचे कोण आहात. शीघ्र कथा वे मज प्रती व्यर्थ काळा मुचा निसृती. जातो यास्तव झळकरी बोला. माझा टाईम, माझा वेळ फुकट चालला आहे. तुम्ही कोण आहात, कशामुळे असं झालं हे मला संपूर्ण हकीकत सांगा. ऐशाय कोणी विप्रभारती प्रीते बोलती ब्राह्मणा प्रती. आम्ही पंचप्रेते या जगती अति निर्जलाक्षिती ते वसो. म्हणजे आम्ही 5 प्रेते आहोत आणि या जगामध्ये फिरत आहोत. कृतकर्माच्या प्रभावान, पूर्वजन्मीच्या पाप पुण्यामुळं हा खेळ आमचा चालू आहे. कृतकर्माच्या प्रभावान क्षुधित तृषित रात्रंदिन. मग पाठीमागच्या जन्मामध्ये आम्ही कोणाला पाणी दिलं नाही, अन्नदान केलं नाही, त्यामुळं आम्हाला हा त्रास होत आहे. छायेशी बैसावया जाण तिळ प्रमाण शक्ती नाही. आम्हाला खाली बसण्यासुद्धा ताकद राहिली नाही, इतकं आम्ही अशक्त झालो आहोत. नद्या दिवाह त्या उदकाचे पान न करवे ऐशी पिडा दारुण. परस्परे भोगितो ती बोलावया जाण शक्ती नशे द्विजराया. निधी वाहते समोर पाण्याची, पण आम्हाला पाणी पिता येत नाही. खाण्यासाठी फळं दिसतात, पण ते फळं तोडून खाता येत नाहीत. आज तुझ्या दर्शने करुण, आज तुमच्या दर्शनामुळं वाहक शक्ती आली जाण. आम्हाला थोडंफार बरं वाटायला लागलं, आमच्या शरीरामध्ये काहीतरी ताकद निर्माण झाली असं आम्हाला वाटायला लागलं आहे. बहुधा मुचे पापे क्षीण तव दर्शने झाले. तुमच्या दर्शनामुळे आमचं पाप काय का होणं पण कमी झालं, म्हणून आमच्या शरीरामध्ये ताकद निर्माण झाली आणि आम्हाला बोलता येऊ लागलं. ब्राह्मण तुझ्या प्रसादे करुण गती प्राप्त होईल आम्हाला गुणी. यास्तवाजी प्रसादे करुणी आम्हा पाप्या उद्धरावे. आम्हाला असं वाटू लागलं आहे की आज तुमच्या दर्शनामुळं, पावित्र्यामुळं आम्हाला ह्या जन्मातून, भूतजन्मातून मुक्ती मिळेल असं वाटू लागलं आहे. यास्तवाजी प्रसादे करुणी आम्हा पाप्या उद्धरावे. आज तुम्ही आमचा उद्धार करावा असं आम्हाला वाटत आहे. ऐशी ऐको नितयांची वाणी मागुती विप्रपुषे तया लागुनी. आणि हे ऐकल्यानंतर ब्राह्मण तो तपस्वी त्यांना विचारतोय, कैशी पूर्वीची दुष्कृत करणे जिने योनी प्राप्त झाली. असं काय तुम्ही एवढं घाण कर्म केलं होतं म्हणून तुम्हाला ह्या योनीमध्ये भगवंताने टाकलं आहे. करावे निरूपण मग पापे ते बोलती भिन्न भिन्न. आणि त्या ब्राह्मण काकाने सांगितलं, तुम्ही सांगा सर्व काय आहे. आणि त्याने सांगायला सुरुवात केल्यानंतर ते वेगवेगळ्या कथा सांगू लागले. ब्राह्मण ऐके सावधान पाप लक्षण तयांचे. ते 5 जण बारी बारी सर्व काय पाप
पूर्वीच्या जन्मात केलं सांगू लागले आणि ते ब्राह्मण काय ऐकू लागले. प्रथम बोले क प्रेत मी क पाप स्मरता. आणि एक जण सांगू लागला, प्रथम बोले क प्रेत मी क पाप स्मरता. अन्य पाप केले नाही निश्चित चित्ती वसता कल्मशजे. मी एकच पाप केलंय मागच्या जन्मामध्ये आणि तेच पाप मला त्रास देत आहे. त्याच पापामुळे मला हा जन्म प्राप्त झाला भूताचा. पूर्वी होतो मी ब्राह्मण. ते भूत सांगू लागलं, मी पूर्वी ब्राह्मण होतो, सदा करी वेद पठण, पुराण वाचत होतो. बाप मेल्यावरी जाण त्याचे वित्त बहुत होते. वडील वारले आणि त्यानं भरपूर पैसा अडका धन द्रव्य कमवून ठेवलं होतं. ते घेऊन मी लोभ पावलो. आणि त्या वडिलांनी कमवलं धन घेऊन मला लोभ सुटला. आणि काय झालं, मग पितयाची क्रिया नाचरलो, त्या पापे योनी पावलो. वडील वारले पण त्यांचा अंत्यविधी केला नाही. जे जे काय करावं लागतं सत्कर्म ते मी केलं नाही. आणि त्यामुळं मी या भूताच्या योनीमध्ये ही भूताची योनी मला प्राप्त झाली. मुक्त होईन तव प्रसादे. परंतु मला आज वाटू लागला आहे, कसं असं वाटू लागलं आहे की आज माझा उद्धार तुमच्या हातून नक्कीच होईल, ह्यातून माझी मुक्तता होईल. मग बोले पिशाच दुसरं भूत सांगू लागलं, क्षत्रिय मी क्षत्रिय जातीचा जन्मांतरे. म्हणले मी मराठी माणूस आहे, क्षत्रिय आहे. ब्राह्मणाने मनुष्य सारे समान मी मानिता झालो. कोणत्याही समाजाचा कोणत्याही जातीचा कोणी असो मी सर्वांना सारखा मानित होतो. मी ब्राह्मणाशी ऐशे विचारी. मी ब्राह्मणांना काय विचारत होतो ते ऐका. तुम्ही पूज्य का देहदारी, तुम्ही आम्ही समान धरित्री. तुम्हीच का, तुमचंच कुळ का मोठं, तुम्हीच का बुद्धिवान, तुम्हीच का ज्ञानी. मी असं ब्राह्मणांना खोदून विचारायचो. आम्ही का नाही करू शकत तुम्ही करता ते, तुम्ही जर का आम्ही का वागू शकत नाही, आम्हाला का ते मिळू शकत नाही, का प्राप्त होऊ शकत नाही, असा मी त्यांना आडवा बोलायचो. दारा पुत्र आम्हा तुम्हाला हे बायका आहेत, मुलं आहेत, आम्हाला हे बायका मुलं आहेत. तुमचा मुचा जन्म समान, तुम्ही अधिक कशान. तुमचा आमचा जन्मही सारखाच आहे, मग तुम्ही आमच्यापेक्षा मोठं कशानं आहात. ऐशे मी नित्य करी छळण, त्यांचे पूजन समभ्राता करी. त्यांची पूजा अर्चा माझा भाव करायचा, पण मी त्यांची नेहमी चेष्टा मस्करी करायचो, त्यांना नेहमी वाईट बोलायचो. तुम्ही अधिक कशान, ऐशे मी नित्य करी छळण, त्यांचे पूजन मम भ्राता करी. असो मी पावलो मरण. आणि हे करत असताना मी मृत्यू पावलो. यमलोकी दुतीनीला धरून, यमन पाहे माझे वदन. यमदूत आले, मला देहातून बाहेर घेतलं आणि मला घेऊन यमासमोर गेले. यमन पाहे माझे वदन. यम माझ्याकडं पाहेना सुद्धा, मी कसा आहे कसा नाही माझ्याकडं बघत सुद्धा नाही यम धर्म. विप्रापमान केला म्हणून, ब्राह्मणाचा अपमान केला म्हणून यमधर्म सुद्धा माझ्याकडे पाहण्यासा झाला. कुंभी पाकादी नरक बहुत, कोटी युगे भोगिले निश्रित. कोटी युग म्हणजे त्याला माप नाही, करोडो युग. कोटी युग म्हणजे
करोडो युग झाले ते, आणि करोडो म्हणजे 100 लाख वर्ष हा माणूस, हा मृत्यू पावलेला माणूस नरकामध्ये पचत होता आणि शेवटी भूताचा जन्म प्राप्त झाला. जन्म झाला प्रेत योनित, झालो पुनित तव दर्शने. परंतु आज तुमच्या दर्शनामुळे मी पवित्र झालो आहे. वैन ते या तदनंतर तिसरे प्रेत बोले उत्तर, म्हणे पूर्वजन्मी मी वैश्य नर, ऐक कर्म घोर विप्रा माझे. आणि तिसरा बोलू लागला, मी वैश्य आहे आणि माझ्या हातून काय घडलं हे तुम्ही ऐका ब्राह्मण देवता. मी करी क्रय विक्रय, द्रव्य मेळवे सोडून न्याय. मी करी क्रय विक्रय म्हणजे वाईट विक्रय करत होतो. कुणालाही फसवायचं, घ्यायचं आणि विकून टाकायचं आणि त्याचे पैसे आलेले त्यावर मजा करायची. आणि कयाचरे रमणीय, स्व उद्धार व्हावा म्हणून, आणि माझा उद्धार व्हावा, ह्या देहाचा उद्धार म्हणून मी अजून काय ते करत होतो ते सांगतो. अन धरते माझा विश्वास, ठेवी राहिल्या मम गृही विशेष. आणि माझ्या घरी जे होते ते माझ्यावर विश्वास ठेवायचे. तो मृत्यू पातला देहास, यमपुरीस नेले माते. आणि हे चाळे करीत असताना माझा मृत्यू झाला. यमदूत आले आणि मला घेऊन कुठे गेले, मृत्यू देवता समोर म्हणजे यमराजा समोर घेऊन गेले. यमपुरीस नेले माते, सहस्र वारून पाशी बांधोनी. हजारो रशाने मला बांधलं होतं. सहस्र कुंभी पाक स्थानी, सहस्र अंधता मिश्री घालुनी, पुय समुद्री सहस्र संख्या. त्याच्या घरी मोठमोठ्या नरकाच्या नद्या आहेत, नरकाचे समुद्र आहेत. जो माणसा अंगातून पोहतो त्याचे सुद्धा समुद्र आहेत. अशा घाण वस्तूमध्ये बुडवलं जातं, आम्हाला त्रास दिला जातो. सहस्र अंधळा मिश्री घालुनी, पूय समुद्री सहस्र संख्या. शीत उष्ण पर्जन्य दारुण. हिथं फक्त थंड पाऊस पडतो, पण त्या ठिकाणी गरम पाण्याचाही पाऊस पडतो. इतकं गरम असतं की अंगाची लायलाय होऊन जाते, शरीर जळून जातं. इतकं तापमान असतं. असा पाऊस त्या ठिकाणी पडतो. शीत उष्ण पर्जन्य दारुण, ऐशा यातना भोगुनी जाण, शेखी प्रेत देह पावलो. एवढा त्रास सहन करून, करोडो वर्ष एवढा त्रास सहन करून शेवटी पिशाच जन्म प्राप्त झाला. कोटी वर्ष गणायुष्य अंतापर मनी जाणतो, ब्रह्मा स्वाते विष मानितो. विष भक्षिता देह मरतो, ब्रह्मास्त्र भोगितो जीव यातना. दारू पिणं, मद्य पिणं, वाईट कर्तव्य करणं, वाईट श्रीभोग घेणं, आपला संसार न करणं आणि सगळ्या गोष्टी वाईटच करणं, ह्या सर्वाचा त्रास किती वर्ष, 100 लाख वर्ष भोगला. ब्रह्मस्व भोगितो जीवयातना. ह्या जीवाने किती यातना भोगल्या हे सांगू शकत नाही. करोडो यातना भोगल्या हो. आणि नंतर मानवजन्म प्राप्त अजून होणार आहे. आता आम्हाला भूताळाचा जन्म प्राप्त झाला. आता ह्यात जर आमचा उद्धार झाला तर आम्हाला निश्चित मानवजन्म प्राप्त होईल. विष भक्षिता देह मरतो. विषामुळे देह मरतो, प्राण जातो.
ब्रह्मस्व भोगितो जीव यातना. आणि इथल्या पापाचा त्रास हा मृत्यू पावल्यानंतर ह्या जीवाला मात्र 100% होतो. का तर जीव शरीरामध्ये आहे म्हणून शरीर जिवंत आहे, आणि जीव शरीर आहे म्हणून कर्म त्या ठिकाणी ते आपलं काम करत असतं. आणि आयुष्य त्या आयुष्याला काहीही आवडत नाही, त्या टायमाला ते आयुष्य जीवाला घेऊन कर्माला घेऊन बाहेर पडत असतं. अंतः पर मनी जाणतो ब्रह्मस्वाते विष मानितो. विष भक्षिता देह मरतो ब्रह्मस्व भोगितो जीव यातना. की जे उपाय सुमंगळ तव प्रसादे मुक्ती केवळ. आता आमच्यावर असा उपकार करा की आमचा यातून उद्धार झाला पाहिजे, आम्हाला मुक्ती मिळाली पाहिजे. पावोन ब्राह्मणोत्तम विमये ऐसा विक्राळ बोलूनी सरे. आणि एवढं बोलून तो पाठीमाग सरला. पूर्वजन्माला विप्र होतो परी मी असे श्रीजिता. मागच्या जन्मी मी ब्राह्मण होतो परंतु मला श्रेयाचा नाद होता. आचार गृह कार्य समस्त श्रेने केले ते प्रमाण मानित. आणि बायकोला प्रत्येक कामाची माहिती मागत असे मी. आज तू काय केलंस, काय करतेस. सुतिकार जो दोष न पाळी श्री. आणि माझी बायको म्हणजे माझी श्री ही विटाळ चांडाळ पाळत नव्हती, लांब बसत नव्हती. परी मी असे श्रीजिते आचार गृह कार्य समस्त श्रेने केले प्रमाण मानित. सुतिकार जो दोष न पाळी श्री. मला वाटायचे सगळं काय पाळते, सगळं काय व्यवस्थित करते, लांबे बसते आणि विठाळ चांडाळला सांभाळते आणि मी दोषी नाही, त्यामुळं माझी बुद्धी व्यवस्थित राहील. परंतु ती असं काहीच करत नव्हती. आणि कसरे भीती स्तवा महालयाम वशाभिनवा. क्षय दिवशी श्री भीती स्तवा श्राद्ध विधी न करी मी. मी बऱ्याच काही गोष्टी पाळायचो, आमोशा पाळायचो, पौर्णिमा पाळायचो, काही व्रत वगैरे पाळायचो आणि त्या नियमानं वागायचो. आणि कसरी भीती स्तव. आणि बायकोच्या भीतीमुळं महालयामोशाभिनव क्षय दिवशी श्री भीती स्तवा श्राद्ध विधी न करी मी. आणि त्या बायकोमुळं कोणाचाही श्राद्ध विधी मी कधी केला नाही. मला जे करू वाटायचं ते मला करता आलं नाही. पितृवर्ग माझ्या धने नित्य पोषित प्रीतीने. आणि जे माझे नातलग होते ह्यांचा नेहमी सांभाळ करायचो. माझ्या पित्याच्या परिवारा कारणे उदकही देणे न घडे कधी. ह्या परिवाराच्या जंजाळामधून, ह्या संसाराच्या भवसागरामधून पुण्य करण्याचा कधी विचार मनात आला तर पुण्य करू शकलं नाही. आणि पुण्य करत असताना सुद्धा म्हणजे माझे स्वतःची श्री मला आडवी पडत असे. त्या घोर पापे अनेक नरका भोगोनी योनी पावलो. माझ्या संसारात मला दान धर्म पोथी पुराण व्रत महिमा तीर्थ काही करता आलं नाही हिच्या भीतीमुळं आणि हिच्या वागण्यामुळं. आणि शेवटी मी 100 लाख वर्ष नरक यातना भोगून शेवटी भूत झालो. रात्रंदिवस ताप अनेक भोगितो पातक कर्मास्तव.
अजून पाठीमागचं कर्म फेडतोय, त्रास भोगतोय. कैसा होईल माझा उद्धार, कैसे पावेन मनुष्य शरीर. ह्या भूताच्या देहातून पिशाच्या देहातून मी कधी मुक्त होईल आणि चांगला जन्माला कधी प्राप्त होईल असं वाटू लागलं आहे. मागुते ऐसा श्री जित नर, न होईन मी कोण्याही योगी. मी हात जोडतो तुम्हाला आणि परमेश्वराला की कुठल्याही योनीमध्ये मला स्त्रीपासून दूर ठेव रे परमेश्वरा, मला नको आहे ते. नरकाचा तिथी न होईन, मेलं तर मी देवाघरी जाईन पण यमाघरी जाणार नाही. असाच देवाला मी जन्म मागेन आणि मी माझा उदरनिर्वाह करत राहीन. मला भेटलेलं कर्म आणि जीवन मी सुखानं जगीन. ऐशे विप्रोत्तमा करी माझे कल्याण. आणि ब्राह्मण देवता ह्या परीनं माझं कल्याण करा. ऐशे रे त्यांचे सरता वचन. आणि त्या 5 जणांचं बोलणं, भूतांचं बोलणं संपल्यानंतर पंचमा प्रेत बोलेले. अजून एक आहे 5वं भूत अजून उभं आहे. ते काय म्हणते पहा. मी काशी माझी ब्राह्मण, धर्मशास्त्री असे निपुण. काशीमध्ये होतो, ब्राह्मण होतो, प्रत्येक धर्मशास्त्रामध्ये मी प्रवीण होतो. धर्मशास्त्राधिकार जाण आदिदला से मज लागे. सगळ्यांचा मेन माणूस होतो मी. पोथी पुराण शास्त्र ह्या सर्वांचा मेन म्हणजे ह्याच्यावरचा अधिकारी, सर्वांच्या पंडितावरचा अधिकारी मी होतो. सर्व ब्राह्मण लोक माझा ऐकायचे, मी मेन होतो त्यामध्ये. मी सांग धर्मशास्त्र, पडविले बहुविप्र. मी ज्ञाता होतो 1 नंबरचा. मला भरपूर ज्ञान दिलं परमेश्वरानं आणि मी ते सर्वांना शिकवायचो, सर्व ब्राह्मणाला समजून सांगायचो. सिद्धांत पावलो समग्र, या जने अपार मी केली. आणि द्रव्यदान सुद्धा भरपूर केलं आहे. प्रतिगृही सदारत, धन केले बहुत संचित. स्वधर्माचारे नाचरलो किंचित, अहिताग्नी मी असोनी. एवढं कळून, एवढं ज्ञान असून सुद्धा मी व्यभिचारी वागलो, चांगलं वागलो नाही. याच काशी मी न दिले अन्न. कोणी भिक्षा मागाल तर त्याला मी कधी दानधर्म केला नाही, अन्न वाढलं नाही. आणि न केले विष्णू स्मरण. कधी या मुखातून विष्णू नारायण, लक्ष्मी नारायण, रामकृष्ण असं काही आलं नाही. विद्येच्या अभिमाने करुणा, साधू विद्वान न मिले. मी श्रेष्ठ आहे, मी ज्ञानी आहे असं म्हणून कोणाचं कधी दर्शन घेतलं नाही, कोणाला मी मानलंच नाही. मी मोठा, मी ज्ञानी, मी श्रीमंत, मी करेल ते होतंय एवढंच मनामध्ये. मग मरण काळे करुणी, मी पावल्यावर क्रिया कोणी केली नाही आप्तजने. नारक निदानी फार. आणि मला मृत्यू झाला. माझा मृत्यू झाल्यानंतर माझ्या प्रेताचं कोणी दहन केलं नाही, अग्निसंस्कार मला दिला नाही, माझं कोणी श्राद्ध घातलं नाही, सावडलं नाही, कोणी काही केलं नाही, कोणी दशपिंड केलं नाही. आणि त्यामुळं भोगिल्याने कयातना, शिखिया योनिशालो जाना. असंख्य यातना भोगल्या यमधर्माघरी आणि शेवटी ह्या भूताच्या योनीमध्ये येऊन पडलो. कोण्या उपाये माझी उद्धरणा, करावया ब्राह्मण योग्य होशी. तुम्ही माझा उद्धार करण्यासाठी एक योग्य तो पर्याय निर्माण करा आणि माझा उद्धार करा. ऐशे प्रेताचे हा वाक्य ऐकोनी, दयेने पीडित झाला म्हणे. असं बोलून ब्राह्मणाला रडू लागला आणि नाराज झाला. परम दुःखे दुखावे जनी,
ऐसा प्राणी दुर्लक्ष. सगळ्यांनी मला वाईटच बोलले, कुणी मला मेल्यावर चांगलं बोललं नाही. आ गदगद कंठ बोले वचन, कंठ गाठवून आला, बोलू वाटना, पण त्या गदगद कंठानं तो रडरडत बोलला. काय बोलतोय पहा. प्रेत हो मुक्ती तुमची कशान, होईल ते करा निरूपण, लव करे निश्रयाने कथा मज. आता म्हणले तुमची मुक्ती, तुमचा उद्धार कसा होईल हे मला तुम्हीच सांगा, त्याप्रमाणे मी वागतो. मग प्रेते बोलती तयाशी, यमलोकी नरकी नेता महाशी. आम्हाला ज्यावेळी यमलोकी घेऊन गेले नरकामध्ये टाकण्यासाठी, त्यावेळी ऐकले आम्ही निश्रवयेशी, ते तुम्हाशी निरोपितो. आणि आम्हाला त्या नरक यातना भोगवीत असताना त्या ठिकाणी आम्हाला ते काय बोलले ते आम्ही तुम्हाला सांगतो. प्रेतोद्वार करावया समर्थ. कोणी समर्थ जर तुम्हाला भेटला तर तो तुमचा उद्धार करू शकतो. शीघ्र कर्माचा जेणे क्षय होत. म्हणून भक्ती मार्ग केला पाहिजे, भगवंतांच्या कथा ऐकल्या पाहिजेत, दुसऱ्याला सांगितल्या पाहिजेत, पोथी पूर्ण वाचले पाहिजेत, जगाला सांगितले पाहिजेत. जगाचा उद्धार होतो, त्यामुळं कल्याण होत असतं. प्रेतोद्वार करावया समर्थ, शीघ्र कर्माचा जेणे क्षय होत. शिव विष्णू क्षेत्र निर्मल तीर्थ, समीप अश्वत्थ छाया असावी. आणि आमचा उद्धार करत असताना ज्या ठिकाणी शिवविष्णूचं क्षेत्र आहे, धाम आहे, त्या ठिकाणी तुमच्याकडून आमचा उद्धार व्हावा, म्हणजे आम्ही यातून मुक्त हो. आणि त्या ठिकाणी पिंपळाचं झाड असावं आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली आमचा उद्धार व्हावा. कारण अश्वत्थ म्हणजे त्या ठिकाणी साक्षात महाविष्णू आहेत, शिव आहेत, ब्रह्मा आहेत. अथवा तुलसीवने विचित्र, तेथे नारायण बली पवित्र, आमुच्या आरती करी संमत्र. ज्या ठिकाणी तुळशीची झाडं असतात त्या ठिकाणी तुम्ही मंत्र बोला, तिथे आमचा उद्धार होऊ शकेल. आमुचारती करे संमत्र, वृक्षो संग विप्र भोजन करे. आमच्यासाठी तुम्ही ब्राह्मणांना बोलून त्यांना भोजन घाला, म्हणजे आमचा उद्धार होईल. जलदान अन्नदान एकादश श्राद्धे दीपदान, आमचे करे भिन्न भिन्न, कृपा करोनी आम्हावरी. बघा आता इथून पुढे काय करा, आमचं सर्वच तुम्ही करा, ह्यातून आमचा उद्धारही करा. त्याच्यासाठी तुम्ही स्नान संध्याही आम्हाला घाला उद्धार करताना. त्यानंतर आमच्यासाठी अन्नदान हे करा. जलदान अन्नदान एकादश श्राद्धे दीपदान, आमची करे भिन्न भिन्न. आमची प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे वेगवेगळी काय गोष्टी असतील त्यात तुम्ही करा, त्याप्रमाणे अन्नदान करा, पाणीदान करा, द्रव्यदान करा. आमच्यासाठी हे सर्व करा आणि लोकांना पाणी जेवण सगळं व्यवस्थित द्या. तुमच्या वाक्याचे झालो मुक्त, तुमच्या वाक्याची झालो मुक्त. काय पुन्हा तो केल्या प्रेतकृत्य, ब्राह्मण शुभाशुभ जे बोलत, ते सत्य होतसे. आणि त्यांचा उद्धार करत असताना ते जे जे बोलले ब्राह्मण काका तपस्वी ते हो लागलं. ऐसे असे नारायण वचन, गरुडाशी म्हणे श्री भगवान. त्या प्रेतांची वाक्ये ऐकून शास्त्र प्रमाण तैसेची. ज्याप्रमाणे
गरुड पुराणामध्ये लिहिलं आहे. त्याप्रमाणे सर्व काही त्या ब्राह्मण काकांनी म्हणजे तपस्व्यांनी केलं. त्या प्रेतांची वाक्ये ऐकून शास्त्र प्रमाण तैसेची लवकरे संपादिता विधान तत्काळ दिव्य देह झाले जाण. हे बाकी सर्व काही करावं लागलं नाही, फक्त काका बोलूच लागले. बोलण्यामध्ये सगळं काय त्यांनी त्यांच्यासाठी केलं आणि त्यामुळे त्यांचा उद्धार झाला. पाणी घेतलं, जल सोडलं, अन्नदान घेतलं, पुढं ठेवलं, कपडा लत्ता कोणासाठी असं नाव घेऊन पुढं ठेवलं. त्यामुळे ते सर्व लोकांना पोचल्या जमा झालं, कारण ते तपस्वी होते, ब्राह्मण काका होते. तत्काळ दिव्य देह झाले जाण दिव्य वस्त्राभरणे भूषित होऊन. आणि त्या भूतांचा उद्धार झाला आणि 5ही जण दिव्य देही झाले, म्हणजे देव झाले. देवासारखा प्रकाश पडला त्या शरीराचा आणि चेहऱ्याचा, म्हणजे ते 5ही जण दिव्य शरीर झाले. आणि पुढं काय झालं? दिव्य वस्त्राभरणे भूषित होऊन विमानारूढ पै झाले. तेवढेच भगवंताचे विमान आले आणि ते विमानामध्ये ते बसले. अप्सरागण तया शिसेवित कोयोनी पासूने होणे मुक्त. भुताटकीच्या योनीतनं मुक्त झाले आणि साक्षात दिव्य देहानं उद्धार झाला. मा संभ्रमे स्वर्गासी जात. बिंदास झाले, अगदी हसतमुखानं स्वर्गाला गेले. विप्राज्ञा घेऊन जाताना ब्राह्मणाच्या आज्ञा मात्र घ्यायला विसरले नाहीत बरं का. ब्राह्मणाला बोलूनच त्यांचा हात जोडून निघून गेले. ऐसे पिशाच मुक्त झाले निर्धने क्रियाकर्म चांगले. म्हणून क्रियाकर्म हे चांगलं केलं पाहिजे. कर्म करत असताना, प्रत्येक कर्म करत असताना विचार केला पाहिजे. पण आपण मानव लोक प्रत्येक वेळी विचार करत नाही. काही वेळी वेगळ्याच तंद्रीत असतो आणि काही नाही काहीतरी घडून जातं आणि त्यामुळं त्याचं आपण स्मरण ठेवत नाही. त्या पापाचा नाश होण्यासाठी भक्ती करत नाही. मग त्या पापाचे पानावर पान पडत जातं आणि ते मोठी डायरी तयार होते आणि ते डायरीचे धर्म बघतो. म्हणून आपण जे पाप केलंय त्याचा नाश होण्यासाठी भक्ती करणं आवश्यक आहे. नामस्मरण करणं परमेश्वराचं आवश्यक आहे. करावे शक्तीनुसार भले प्रेतत्व मोकळे तेने होय. दान धर्मामुळं, परोपकारी जीवन ठेवल्यामुळं, लोकांना ज्ञान सांगितल्यामुळं लोकांना त्या ज्ञानाचा उपयोग होतो आणि देवांच्या कथा ऐकण्यामुळं पापाचा नाश होतो आणि ह्या जीवात्म्याचा उद्धार होतो. आपण जिवंत असतानाच हा आत्मा प्रकाशमान बनतो आणि पापाचा नाश बनतो, पापाचा नाश होतो. मग देवाघरी जाताना यमलोक आपल्याला न्यायला येत नाहीत, तर शिव विष्णू ब्रह्माचे दूत आपल्याला न्यायला येतात आणि ते यावेत अशी भावना असावी. गरुडान करिता अर्धवदेहिक नर अथवा नारी देख प्रेतत्व पावे निश्रयात्मक. नर असो की नारी असो, प्रत्येकाला कर्म हे आहेच. का तर कर्म करूनच शेवटी मानव जन्म प्राप्त झाला असतो आणि त्या मानव जन्मात हे जर वाईटच कर्म माणूस करत राहिला तर पुन्हा नरक योनी प्राप्त होतात. मग तो अमीर असो किंवा श्रीमंत असो किंवा तो गरीब असो, अति गरीब असो, तरी सुद्धा परमेश्वरा घरी श्रीमंत आणि गरीब सारखाच, धनवान आणि द्रव्यहीन हा माणूस सारखाच. त्याच्या घरी कोणी मोठा नाही आणि कोणी बारीक नाही. परमेश्वरा घरी परमेश्वराला सगळे सारखे आहेत. म्हणून प्रत्येकाने पाप करताना विचार केला पाहिजे, वाईट बोलताना विचार केला पाहिजे, एखाद्याला विनाकारण त्रास देताना विचार केला पाहिजे आणि भजन कीर्तन ऐकले पाहिजेत, पोथीपूर्ण वाचले पाहिजेत, ते दुसऱ्यांना सांगितले पाहिजेत, पुण्याचा प्रभाव निर्माण करता आला पाहिजे. अथवा नारी देख
प्रेतत्व पावे निश्रयात्मक म्हणून आवश्यक कर्म कीजे. आपला चांगला जन्म मिळावा असं जर वाटत असेल तर आपल्या तोंडाला हे सांभाळलं पाहिजे. ह्या तोंडाला सांभाळलं तर बरं आहे. तोंड जागो त्या मनाला सांभाळलं पाहिजे. मन नाही तिकडे धावायला लागलं तर तोंड नाही तिकडे धावत जाणार, शरीरही धावत जाणार. आयसे प्रेत्वाख्यान गरुडासी कथन श्री भगवान. आणि साक्षात महाविष्णू नारायणाने ही कथा गरुडाला सांगितली. शौनकादिकाशी सुतपुराण कथी संपूर्ण माधव म्हणे. आणि संपूर्ण माधव म्हणे म्हणजे साक्षात नारायण आहेत ते सुद्धा, कारण नारायणचा अवतार आहे माधव. म्हणून ते सांगतात की बाबांनो रे, हे जे सांगले ते खरं आहे. ह्यामध्ये झिरोसुद्धा खोटं नाही. सर्व काय सांगितलं ते तंतोतंत खरं आहे आणि तुम्हाला याप्रमाणे वागावं लागेल, नाहीतर नरकात जाण्याशिवाय मार्ग नाही. म्हणून पापापासून दूर राहा आणि नजरेपासून सुद्धा दूर राहा. नजर ही चांगल्यासाठी वापरा, नाहीतर डोळे लवकर घायला येतील. वाईट बोललं तर वाचा लवकर घायला येईल. आता पायाचा वापर सरळ नाही केला तर तेच तो लवकर घायला येतील. म्हणून बाबांनो, पाप पुण्याचा विचार करा आणि प्रवास करा. इति श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुड नारायण संवादे प्रेतवाख्यान नाम 14 अध्याय. आणि हा 14वा अध्याय आपल्या समोर सादर केला. आणि आपण सर्वांनी ध्यान देऊन ऐकावा आणि आपल्या पापापासून मुक्त व्हावं आणि आपल्या आत्म्याला प्रकाशमान करावं, आपल्या मनाला प्रकाशमान करावं, आपल्या हृदयामध्ये परोपकारी जीवन असावं. नेहमी कथा, भगवंताच्या कथा दुसऱ्याला सांगाव्यात. त्यापासून इतराचा पाप नाहीसा होता, पुण्याचा उदय होतो आणि त्याच्याबरोबर आपलं हे सर्व काही व्यवस्थित होत असतं. म्हणून सर्वांनी ध्यानात ठेवा आणि सर्वांनी इथून पुढं का असेना सर्व कथा, प्रवचन, पोथीपुराण सर्व काही ऐका. वेळात वेळ काढून ऐका. नुसतंच कामाच्या मागं संसाराच्या मागं लागू नका. आणि नुसतं संसाराच्या आणि कामाच्या मागं लागत राहिला तर शेवटी नरकाशिवाय दुसरं काय नाही. कारण संसार करणं म्हणजे पुण्य नव्हे, ते आपलं कर्तव्य आहे म्हणून आपण ते करत असतो. मग त्या कर्तव्याला जागृत राहाच राहा, पण बाकीच्या गोष्टीलाही जागृत राहा. परमेश्वराने पाठवले आपल्याला कशासाठी? संसार करीत परमार्थ घ्या. पण माणूस हा परमार्थ घ्यायला मागतच नाही. माणूस उठला की सुटला, कामाच्या मागं धावतो, तिथनं आला की घरच्याच्या आण्याच्या मागं धावतो, ह्या ना त्या नाही चालूच असतं. त्यामुळं माणसाला पुण्यकर्म करता येत नाही आणि माणूस आलाय असाच जातो. तसं होता कामा नये. पुण्य हा प्रभाव निर्माण झाला पाहिजे. तर तिथं आपल्याला गेल्या गेल्या रामराम आहे, नाहीतर गेल्या गेला तिथं दांडकाचा फटकाराच आहे. ओम पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरुदेव दत्त.